सो रेन डान्स, त्याच्यानंतर हा पूल आहे 3 फीट 5 फीट आणि इथे लहान मुलांसाठी हा जकूझी. सो हा स्टीम रूम. इथे आतमध्ये सगळ्या डॉमच आहेत ॲक्च्युली. सो सगळ्या रूम सेमच आहेत. रिसेप्शन आहे, रिसेप्शनच्या वर डिलक्स रूम आहे, त्याच्याखाली सुपर डिलक्स आहे, एक्झिक्युटिव्ह आहेत आणि स्वीट आहेत. इथे मेन खासियत काय की हा शेवटचा रूम आहे. सो इथून बाजूला डायरेक्ट हा पूल आहे आणि इथे मेन स्पेशल कॅटेगरी आहे वुडन कॉटेजेसची. नमस्कार, मी रोहित पवार नुसता फिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं गोराईमधून स्वागत करतो. ॲक्च्युली गोराई मनोरी याच्यामध्ये एक रिसॉर्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सो जास्त काही क्रिएटिव्ह शूट नाही केलं. ॲक्च्युली आम्ही इंस्टाग्रामचं रील्स आणि त्याच्यासाठी आलेलो होतो. म्हटलं ही प्रॉपर्टी तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. मागे तुम्ही बघू शकता एकदम मोठा पूल आहे आणि माझ्या मते तरी की गोराई, उत्तन, मनोरी या सगळ्या एरियामधला हा सगळ्यात मोठा पूल असावा. सो ही जी प्रॉपर्टी आहे ती आता एकदा बघून घेऊया. एंट्री गेटवरच हा रिसेप्शन एरिया आहे. चेक इनची जी प्रोसेस आहे ती इथे कंप्लीट करून तुम्हाला रूम अलोकेट केली जाते. सो एंट्री गेटवरून हा असा परिसर आहे. रिसेप्शनवरून आल्यावर तुम्ही बाईक्स इथे पार्क करू शकता. कारसाठी थोडे पुढे पार्किंग आहे. त्याच्याच बाजूला फूड कोर्ट आहे. इथे तुम्हाला तुमचे ज्या मील्स आहेत त्या दिल्या जातात. ॲक्च्युली जे ग्रुप बुकिंग्स होतात त्यांच्यासाठी मील्स आहेत. रिसेप्शन आहे, रिसेप्शनच्या वर डिलक्स रूम आहे, त्याच्याखाली सुपर डिलक्स आहे, एक्झिक्युटिव्ह आहेत आणि स्वीट आहेत इथे. सो कस्टमर्स असल्यामुळे सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत, पण जे काही दाखवता येईल ते मी दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघत राहा. पूल एरियाच्या साईडला पुन्हा आलो आहे. म्हटलं डिटेलमध्ये दाखवावं. सो असे काहीतरी मोठा पूल एरिया आहे. एकदा बघून घेऊया. समोर स्टीम रूम पण आहे, रेस्ट रूम पण आहे. सो हा असा एरिया आहे पूर्ण. पूल एरियामध्येच जकूझी पण आहे. सोबतच इकडे हा बघा. आता एक एक चालू करायला सांगितलं आहे. रिक्वेस्ट केली त्यांना की म्हटलं जरा दाखवण्यासाठी चालू करा. स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे. सो रेन डान्स, त्याच्यानंतर हा पूल आहे 3 फीट 5 फीट आणि इथे लहान मुलांसाठी हा जकूझी. ह्या साईडला रेस्ट रूम आहे, चेंजिंग रूम आहे, त्याच्यानंतर मग स्टीम रूम पण आहे. हा कॉमन पूल एरिया आहे. त्याच्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे आणि इथे जेंट्स वॉशरूम आहे. सो जेंट्स वॉशरूम तर क्लीन आणि हायजेनिक आहेच. सो हा स्टीम रूम. स्टीम रूम आहे. सोबतच इथे शॉवरची पण फॅसिलिटी दिली गेली आहे. मिरर्स आहेत प्रॉपर आणि वॉशरूम. तर आता आपण तिथून एंटर केलं. मेन रोड तिथे आहे. तिथून असं आलो की वुडन कॉटेजेस ह्या साईडला आहेत, डॉम या साईडला आहे आणि या साईडला लहान मुलांचा प्ले एरिया आहे जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील. सो हा असा एक प्ले एरिया आहे. आता आपण आलो आहे डॉम कॅटेगरीची रूम बघायला. इथे आतमध्ये सगळ्या डॉमच आहेत ॲक्च्युली. सो सगळ्या रूम सेमच आहेत. एक ही समोरची जी रूम आहे ती मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल. इथे वर पण जायला वर असं मस्त जिना आहे. तर आता आपण मेन कॅटेगरी बघणार आहोत इकडची. इथे आतमध्ये एंटर केल्यावर असं थोडासा स्पेस दिलं गेलं आहे. सो इथे तुम्ही रात्री ॲक्च्युली हा ॲम्बियन्स लाईट वगैरे लावलेले आहे. इथे रात्री बघण्यासारखं आहे आणि इथे मेन स्पेशल कॅटेगरी आहे वुडन कॉटेजेसची. सो तर ते तुम्हाला मी लास्टला दाखवेन वुडन कॉटेजेस. आता बाकीचे एक एक पहिलं सर्व कॅटेगरीज बघून घेऊया. तर आता आपण आलो आहे प्रायव्हेट विला बघायला. त्याच्या अगोदर आपल्यासोबत अभिलाष आहे. हाय कर. तुझं इन्स्टा आय डी सांग लोकांना. अभिलाषा _ कांबळी.
मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, फॉलो करा. छान छान प्रॉपर्टीज असतात. आपण हिच्यासोबत कोलॅब करतो आहे. त्याच्यानंतर इथून एंटर केल्यावर हा प्रायव्हेट विलाचा स्पेस आहे. इथे वर टॅरेस आहे आणि आपल्याला जायचं आहे या साईडला. सो एक पूल पण दिसतो आहे मला. एक एक बघून घेऊया. त्या अगोदर कॉमन वॉशरूम पण यांनी दिलेलं आहे. सो इथे टोटल 4 रूम्स आहेत. टोटल कॅपॅसिटी 15ची आहे मॅक्झिमम. आणि हा इथून ह्या 2 रूम सेम आहेत. तर ओपन जी रूम आहे ती तुम्हाला मी दाखवतो. सो त्या साईडला पण सेमच आहे, त्यामुळे वेगळं असं काय नाही आहे. सो एंटर केलं आपण आतमध्ये की हा मास्टर बेडरूम आहे. त्याच्या बाजूला वॉशरूम आहे. सो हे वॉशरूम आहे, क्लीन वॉशरूम. त्याच्याच या साईडला हा आरसा आहे. मास्टर बेडरूम प्रॉपर AC आहे, कंप्लीट AC. मोठा स्पेस आहे, बऱ्यापैकी स्पेस आहे. इथून या साईडला गेलो की अटॅचच हा दुसरा छोटा बेडरूम बोलू शकतो आपण. सो हा असा बेडरूम आहे. हा पण AC आहे, कंप्लीट AC. आणि मेन खासियत काय की हा शेवटचा रूम आहे. सो इथून बाजूला डायरेक्ट हा पूल आहे. सो पूलबद्दल थोडंसं सांगतो. आता आपण आलो आहे प्रायव्हेट विलाच्या स्विमिंग पूलमध्ये. सो जो प्रायव्हेट विला तुम्ही बुक करताय त्याच्यासोबत हा स्विमिंग पूलचा ॲक्सेस तुम्हाला मिळतो. बऱ्यापैकी डीप आहे आणि मोठा आहे. टोटल कॅपॅसिटी काहीतरी 15ची आहे इथे. सो आपण ॲट दी एंड व्हिडिओच्या खाली तुम्ही चेक करा, आपण त्यांच्याकडनं सर्व डिटेल्स घेणारच आहोत. सो हा जो एरिया आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे. सो तुम्हाला इथे नक्कीच प्रायव्हसी पण मिळणार आहे. तर आता आपण आलो आहे लॉन एरियामध्ये. हा मोठा स्पेस आहे. वेडिंग वगैरेसाठी ही प्रॉपर्टी दिली जाते. सो त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे. फार मोठा जरी नसला तरी एक 100-150 लोक आरामात इथे वावरू शकतात. इथे अजून एक गार्डन एरिया आहे जो की कॉमन गार्डन एरिया आहे. तुम्ही जर येत आहे कोणतेही बुक करताय तर तुम्हाला याचा ॲक्सेस मिळून जाईल. आणि तुम्हाला काय तुमच्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज वगैरे करायच्या आहेत तर मग तुम्ही इथे त्या करू शकता. तुमचं जर पॅकेजमध्ये फूड इन्क्लूड आहे तर मग ते तुम्हाला इथे सर्व केलं जातं. हा एवढा मोठा एरिया आहे. फूडबद्दलच्या डिटेल्स आहेत त्या मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेनच. एकदा बघून घ्या. आता तर काय इथे ग्रुप बुकिंग्स नाही आहे त्यामुळे इथे काय आता लावलं नाही आहे. पण जेव्हा कधी तुम्ही मील वगैरे असेल तुमची तर मग तुम्हाला इथेच मिळून जाईल. तर डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरियाच्या बाजूलाच वर आहे स्वीट रूम आणि खाली आहे एक्झिक्युटिव्ह रूम. वरची आता गेस्ट आहेत त्यामुळे ती आपल्याला काय बघायला मिळणार नाही. आतमध्ये जायच्या अगोदर हा बघा हा लॉन आहे, त्याच्या बाजूलाच आहे. खूप सुंदर असं लॉन आहे. आणि आता रूम बघूया. बाहेर पण असं हा पॅसेजमध्ये तुम्ही बघू शकता. मस्त हवा सुटली ॲक्च्युली. सो एकदा चेक करूया. बेड आहे. वॉशरूम एकदा बघून घेऊया. वॉशरूम मस्त क्लीन आहे, हायजेनिक. आणि हा एक या साईडचा व्ह्यू. तर चला आपल्याला रूम अलोकेट झालेली आहे. ही वुडन कॉटेज कॅटेगरी आहे. थोडंसं काही ठिकाणी काम चालू आहे अजून. पॉलिशिंग वगैरे लाकूड म्हटलं तर येतच. अभिलाषा थँक्यू. तुझ्यामुळे मला आणि लोकांना पण ही प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला मिळाली. आणि बट ऑब्वियस आहे तुझं एकदा इंस्टाग्राम ID परत एकदा सांग ना. अभिलाषा_कांबळे. अच्छा, अभिलाषाचं इंस्टा ID मी खाली देतोय, जाऊन तुम्ही चेक करू शकता. ही वेगळ्या प्रॉपर्टीज आणि फूड तू करतेस ना. हो. सो तुम्हाला वेगळ्या नवीन प्रॉपर्टीज बघायच्या असेल किंवा फूडसाठी कोणते चांगले रेस्टॉरंट कॅफे बघायचे असेल तर मला फॉलो करा इंस्टाग्राम ID वर अभिलाषा_कांबळे. अच्छा, तर नक्की फॉलो करा. आता आपण जाता वुडन कॉटेज जी बेस्ट सेलर म्हटली जाते इकडची ती कॅटेगरी. सो हा व्ह्यू आहे. खूप स्पेशियस आहे आणि कुठेच असं कोंडल्यासारखं वाटत नाही बेसिकली.
कारण की अशा ठिकाणी कधी कधी काय होतं की स्पेस जर कमी असेल ना तर प्रॉब्लेम होतो. सो तिथून पण एक एंट्रन्स आहे आणि या साईडून पण आहे. ही विंडो दिलेली आहे. विंडोच्या बाहेर हा व्ह्यू आहे. आपली कोपऱ्यातली रूम आहे त्याच्यामुळे, नाही तर बाजूला अजून चांगला व्ह्यू आहे. आणि एकदा वॉशरूम बघून घेऊया. वॉशरूम आहे इथे, AC आहे. त्याच्यानंतर मग कबड दिलेलं आहे. सो कबड आहे. आमच्या बॅग्स इथे आम्ही ठेवलेल्या शूट करायला गेलेलो तेव्हा. आता फ्रेश होऊ आणि निघू. सो एकदा वॉशरूम बघून घ्या. वॉशरूम क्लीन हायजेनिक वॉशरूम, जे की सगळ्यांना हवं असतं. गीझर आहे, शॉवर आहे. आणि मी रोहित. चला आता इथून निघतोय. जाता जाता शेवटचं हा व्ह्यू बघून घ्या. शूट करून झालं आहे तर म्हटलं फूडबद्दल थोडंसं सांगावं. अभिलाषाने ऑलरेडी चालू केलेलं आहे. तर मग इथे पॅकेजमध्ये फूड इन्क्लूड ग्रुपवाल्यांसाठी असतं. जर तुम्ही कपल्स येत आहात किंवा छोटी फॅमिली असेल तर मग तुम्हाला मेन्यू कार्ड दिलेलं आहे. मेन्यू कार्डमध्ये जाऊन तुम्ही फूड ऑर्डर करू शकता. खूप व्हरायटीचं फूड आहे. अभिलाषा, तू आता टेस्ट केलीस तर कशी आहे म्हणजे फूडची क्वालिटी? छान आहे. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे. जर तुम्हाला व्हेज हवं असेल तर इथे प्युअर व्हेज पण मिळेल आणि जर तुम्हाला नॉनव्हेज हवं असेल तर बरेच व्हेरायटी आहे. आला कार्ड ऑप्शन अवेलेबल आहे. इन केस तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तुम्ही ते पण करू शकता. ओके, तर चला या जेवायला. तर चला टेस्ट करतो. अभिलाषाने तर तिचं मत सांगितलं. एक तर टेस्ट आहे. राईस बघूया. जनरली मी व्हेज जास्त ऑर्डर नाही करत. आज सोमवार असल्यामुळे मी व्हेज ऑर्डर केलं. सो म्हटलं की आज व्हेज ट्राय पण करूया. सो व्हेजची जी क्वालिटी आहे ना, आतापर्यंत मी एवढे रिसॉर्ट्स वगैरे कवर केले, तर रेस्टॉरंट्स कवर केले, तर त्याच्यामध्ये बेस्ट वाटली. गोराईसारख्या ठिकाणी जेव्हा आपण एक रिसॉर्टमध्ये येतो तेव्हा एक्सपेक्टेड आहे की जसं फूड मिळालं पाहिजे त्याच्यापेक्षा प्लसमध्येच हे फूड आहे. तर आलात तर नक्की एकदा ट्राय करा. आणि जेव्हा कधी तुम्ही याल, आपला व्हिडिओ बघून जर तुम्ही येणार असाल तर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला खाली नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. तर चला मी आता हे संपवतो, मग आपण व्हिडिओ संपूया. सो चला आता इथून निघणार आहे. जास्त काही क्रिएटिव्ह शूट नाही केलं. जे काही क्रिएटिव्ह शूट करायचं आहे ते इन्स्टा पेजवर तुम्हाला बघायला मिळेल. नुसता फीडसोबत नुसता आउटिंग हे आपण एक नवीन पेज चालू केलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला फक्त प्रॉपर्टीज आणि रिसॉर्ट वगैरेचेच पोस्ट बघायला मिळणार आहेत. आपण तिथे नवीन नवीन प्रॉपर्टीज लिस्ट करत चाललेलो आहोत. तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा जे काय रेट्स आहेत ते सगळे तिथे मिळतील. सो याचे जे रेट्स आहेत त्याच्या सगळ्या डिटेल्स मी व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत. तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, ओव्हरऑल जे काय पॅकेज आहे ते कितीचं पडेल, ते सगळ्याच्या ज्या डिटेल्स आहेत त्या मी खाली दिलेल्या आहेत. जाऊन तुम्ही चेक करू शकता. तो चला भेटूया अशाच एका नवीन प्रॉपर्टीवर नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.